हालेलुया. आपण वचन वाचूया. उत्पत्ती 6 अध्याय 5 ते 6 वचन. हालेलुया. हालेलुया. वचन सांगत आहे, पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. वचन काय सांगत आहे की ह्या मानवाची दुष्टाई फार आहे हे परमेश्वराने अनुभवलं. जेव्हा परमेश्वर देवाने मनुष्याला घडविलं, बनविलं, त्यावेळेला परमेश्वराचा हेतू एवढाच होता की मानवाने परमेश्वराचे गौरव करावे. परमेश्वर देवाची मनुष्याला घडवण्याची एकच इच्छा होती की मानवाच्या वागणुकीच्या द्वारे अथवा ह्या ज्या माणसाला मी घडवत आहे त्या माणसाच्या द्वारे माझे गौरव केले जावेत. यशाया ह्या पुस्तकामध्ये 43 अध्यायामध्ये आपण जर 7 आणि 21 वचन वाचलं तर त्याच्यामध्ये हा उल्लेख केलेला आहे की ज्या माणसांना मी घडविलं, बनविलं, मी त्यांना माझ्या गौरवासाठी, माझ्या स्तवनासाठी मी निर्माण केलेलं आहे असं प्रभू परमेश्वर देव म्हणत आहे. म्हणजे आज आपल्याला परमेश्वर देवाने ह्या पृथ्वीवर उत्पन्न केलेलं आहे ते ह्या कारणास्तव की आपल्या वागणुकीच्या द्वारे परमेश्वर पित्याचे गौरव केले जावे. पण तसं न होता आज पाहावं तर सर्वच ठिकाणी पापच पाप, भ्रष्टता, दुष्टाई ही पूर्णतः माजलेली आहे आणि त्यामुळे परमेश्वराला मानव उत्पन्न केल्याचा खेद झालेला आहे. ज्या काही नोहाच्या वेळेला झालेला होता तीच परिस्थिती आजही झालेली आहे. नोहाच्या काळात काय घडलेलं होतं किंवा त्यापूर्वी परमेश्वर देवाने मानवाला उत्पन्न केलं तेव्हा काय घडलं? उत्पत्ती ह्या पुस्तकामध्ये 3 अध्याय. परमेश्वर देवाने मानवाला घडविल्यानंतर परमेश्वराच्या विरोधात गेला मानव म्हणजे आदाम आणि एवा. ह्यांना परमेश्वर देवाने आज्ञा देऊन ठेवलेली होती. उत्पत्ती 2 अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये प्रभूने त्यांना सांगितलेलं होतं, वाटेल त्या बागेतील वाटेल त्या झाडाचं फळ तुम्ही यथेच्छ खा, पण मधल्या बागी जे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं जे झाड आहे त्या झाडाचं फळ मात्र खाऊ नका. ज्या दिवशी तुम्ही त्या झाडाचं फळ खाल त्या दिवशी तुम्ही खास मराल. परमेश्वर देवाने ह्या आदामाला सांगितलेलं होतं. खास मरणाचा उल्लेख केलेला होता. मानवाने विचार केला की हे खास मरण म्हणजे माणसाला सर्वसामान्यरित्या येणारं मरण आहे. परंतु परमेश्वराचा हेतू तो मुळीच नव्हता. परमेश्वर खास मरणाचा उल्लेख करत होता आणि हे खास मरण म्हणजेच पाप होतं. रोमकरास पत्र 6 अध्याय वचन 23 मध्ये उल्लेख केलेला आहे. पापाचे वेतन मरण म्हणजे जो मनुष्य पाप करणार तो मरणार, पापामध्ये मरणार. आदाम आणि एवा ह्या दोघांनीही त्याच आज्ञेचं उल्लंघन केलं. ती आज्ञा परमेश्वर देवाने मनुष्याला लावून दिलेली होती. पाप घडावं म्हणून नव्हे तर त्या आज्ञेत राहून मनुष्य पापापासून दूर राहायला जावा. काही लोकांना वाटते की मनुष्यासाठी परमेश्वर देवाने ती आज्ञा केलीच कशाला, अथवा मनुष्यासाठी ते झाड तयारच कशाला केलं. ते झाडच नसतं तर पाप नसतं. हे झाड अथवा ती आज्ञा परमेश्वर देवाने मनुष्याला लावून दिलेलं एक आचरण होतं की त्याद्वारे मनुष्य परमेश्वराच्या नियमांमध्ये जीवन जगत राहावा, भटकू नये, वाईटाकडे वळू नये. परंतु सैतानाने त्याच आज्ञेचा फायदा घेतला आणि त्याच आज्ञेचा मोह देऊन त्याच आज्ञेच्या द्वारे मनुष्याला पापामध्ये पाडलं, मनुष्याला फसवलं आणि मनुष्य फसतही गेला. आदाम आणि एवा ह्यांना भुरळ घालण्यात आली आणि ते दोघेही फसले गेले. आदामाला एवेने फळ खावयास दिलं तर एवेला सापाने भुरळ घातली. परंतु दोघांनीही हा विचार केला नाही, ज्या परमेश्वर देवाने आम्हाला ही आज्ञा दिलेली आहे त्याला आम्हाला आधी विचारलं पाहिजे की हे खाल्ल्याने आम्हाला काही होणार तर नाही ना, अथवा आम्हाला तू जी आज्ञा दिलेली आहे ती योग्यच आहे ना, असं काहीतरी विचारायला होतं. परंतु आदाम किंवा एवा
दोघांनीही परमेश्वराला काही न विचारता त्या झाडाचं फळ तोडलं, खाल्लं आणि एकमेकांनी खाल्ल्यानंतर पूर्णतः पापामध्ये पडले. ह्या प्रकारे पाप माणसांमध्ये तयार होण्यास सुरुवात झाली. पाप घडलं तर घडलं, पाप कबूल करू शकले नाही. उलट एकमेकांना दोष देऊ लागले. आदामाने तर सरळ सरळ परमेश्वराला सांगितलं, तू दिलेली स्त्री हिने मला फळ खायला लावलं. एव्हा तर म्हणत आहे, या सापाने मला भुरळ घातली. पाप कबूल करण्याऐवजी पापात वाढ करत आहेत. पण प्रभू परमेश्वराविरुद्ध जाऊन जीवन जगत आहेत, पण परमेश्वराकडे वळून पापाबद्दल पश्चाताप करत नाही. अशाच प्रकारे ह्या पापाची बढती होत गेली, पाप वाढत गेलं, मानवामध्ये पाप अशाच प्रकारे पसरत गेलं. दुष्टाईमध्ये पाप पसरत गेलं आणि त्यामुळे मनुष्य वाईटामध्ये जीवन जगू लागला. ते पाप आहे हे जाणूनही ते आणखी करायचा प्रयत्न करतात, पण ते पाप सोडून देण्याचा कोणीही विचार करत नाही. उलट प्रभू विरुद्ध जाऊ लागलेले होते. आणि हेच परमेश्वर देवाने ह्या पृथ्वीवर नोहाच्या काळामध्ये पाहिलं. म्हणून प्रभू काय सांगत आहे, मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झालेला आहे. मनुष्य फार दुष्ट जीवन जगू लागलेला आहे. वचन काय सांगत आहे, पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून त्याच्या चित्ताला खेद झाला आणि मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वर देवाला अनुतापही झाला. परमेश्वर पित्याला अनुताप झाला मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा. आज परमेश्वर देव आपल्याला ह्या सर्व गोष्टी सांगत आहे. जर आपण पाप कबूल केलं नाही तर आपली ही तीच गत होणार जी नोहाच्या काळामध्ये झाली. नोहाच्या काळात पाप वाढलेलं होतं, म्हणून परिस्थिती काय उत्पन्न झाली. नोहाच्या काळात जलप्रलय आला आणि सर्व काही नष्ट झालं. वचनामध्ये आपण जर उत्पत्ती 7 अध्यायामध्ये वाचलं आणि 8 अध्यायामध्ये वाचलं उत्पत्ती या पुस्तकामध्ये, तर त्याच्यामध्ये काय उल्लेख केलेला आहे. पण नोहा सात्विक होता म्हणून नोहा आणि नोहाच्या कुटुंबाचा तेवढा बचाव झाला, पण बाकी सर्व प्राणी मात्रांचा असो अथवा जीवन म्हणून ज्याच्या नाकपुड्यामध्ये श्वास म्हणून होता अशा सर्वांची हानी झाली प्रलयामध्ये. वचन सांगत आहे उत्पत्ती या पुस्तकामध्ये 7 अध्यायामध्ये आपण 21 वचनापासून वाचलं तर त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तेव्हा पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी म्हणजे पक्षी, ग्रामपशु, वनपशु, पृथ्वीवर गजबजून राहिलेले सर्व जीवजंतू व सर्व मानव मरण पावले. ज्यांच्या म्हणून नाकपुड्या जीवनाचा श्वास होता ते कोरड्या जमिनीवरील झाडून सारे मेले. पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व काही म्हणजे मानव, पशु, रांगणारे प्राणी व आकाशातील पक्षी ह्या सर्वांचा देवाने नाश केला. ते पृथ्वीवरून नाहीसे झाले. नोहा व त्याच्याबरोबर तारवत होते तेवढे मात्र वाचले. वचन काय सांगत आहे की नोहा आणि नोहाच्या बरोबर होते तेवढे सोडले, तर बाकी सगळ्यांचा नायनाट परमेश्वर देवाने ह्या पृथ्वीवरून केला. पृथ्वीवरून सर्वांना नाहीसं करून टाकलं असं वचन सांगत आहे परमेश्वर देवाने. का? कारण पृथ्वीवर मानव उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झालेला होता. आता प्रभू परमेश्वराविषयी आपण हेही म्हणणार की हो, परमेश्वर देवाने नोहाच्या काळात जलप्रलय आणला. ह्या नोहाच्या काळामध्ये जलप्रलय आणून ही जी पृथ्वी आहे पूर्ण नष्ट करून टाकली अथवा बुडवून टाकली. पण हा जलप्रलय पुन्हा परमेश्वर देव पाठविणार नाही असंही प्रभूने सांगितलेलं आहे. वचन सांगत आहे आपण जर वाचलं उत्पत्ती या पुस्तकामध्ये आपण अनुभव घेतला तर त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ह्या प्रकारे मी पृथ्वीचा पुन्हा संहार करणार नाही असं सांगितलेलं आहे. उत्पत्ती 8 अध्यायामध्ये 21 वचनापासून परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतपर भूमीला कधीही शाप देणार नाही. कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बालपणापासून दुष्ट असतात, तर मी आत्ताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधीही संहार करणार नाही. म्हणजे आत्ता जशा पृथ्वीच्या द्वारे अथवा पावसाच्या द्वारे, प्रलयाच्या द्वारे ह्या पृथ्वीचा नायनाट करण्यात आलेला आहे, ही पृथ्वी नष्ट करण्यात आलेली, बुडविण्यात आली,
तशा प्रकारे मी ह्या पृथ्वीचा पुन्हा कधीही नाश करणार नाही. परमेश्वर देवाने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. म्हणजे आज मानवाच्या मनात काय विचार झालेले आहेत? परमेश्वर देवाने नोहाच्या काळातच तेव्हाच सांगितलेलं होतं की मी ह्या प्रकारे पुन्हा प्रलय पाठवून, जलप्रलय पाठवून पृथ्वीचा नायनाट करणार नाही अथवा पृथ्वी नाहीशी करणार नाही. मग परमेश्वर देवाने असं करणार नाही जर सांगितलेलं आहे तर म्हणजे आमचा तर जीव वाचला, म्हणजे आम्ही पाप करावयास मोकळे. यशाया पुस्तकामध्ये 54 अध्याय 9 वचनामध्ये वाचलं तर त्याच्यामध्ये सुद्धा हा उल्लेख केलेला आहे. नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे हे मी लेखतो, नोहाचा जलप्रलय भूमीवर पुनरपी येणार नाही अशी मी शपथ वाहिली होती, त्याप्रमाणे तुझ्यावर कोप करणार नाही. म्हणजे परमेश्वर देवाने शपथ वाहिलेली आहे की मी नोहाच्या काळामध्ये जसा जलप्रलय पाठविला तसा जलप्रलय मी पुन्हा पाठविणार नाही. मग काय आता आम्ही पाप करावयास मोकळे असा ह्याचा अर्थ होतो का? प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे? मत्ते ह्या पुस्तकामध्ये आपण 24 अध्यायामध्ये वाचलं तर जी नोहाच्या काळातील लोकांची परिस्थिती झाली तशीच आजच्या युगातील लोकांची परिस्थिती होणार आहे. वचन आपण वाचलं तर त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टींविषयी अनुभव देण्यात आलेला आहे की नोहाच्या काळामध्ये जसं लोक ऐशारामाचं जीवन जगत होते, मौज मजा मारत होते आणि अचानक प्रलय आला आणि सगळं काही नष्ट करून गेलं, तशाच प्रकारे परमेश्वर देव आजच्या काळातील लोकांच्या बाबतीतही घडवून आणणार. लोक शेवटपर्यंत जागृत झाले नाहीत तर तो ज्या प्रकारे नोहाच्या काळात प्रलय आला आणि सर्व काही उद्ध्वस्त करून गेलं तशाच प्रकारे आपल्याला सुद्धा संधी मिळणार नाही. नोहा सात्विक होता म्हणून त्या वेळेला वाचला. आपल्यामध्ये जर सात्विकता आढळली नाही तर आपला सुद्धा तसाच प्रलय येऊन नाश केला जाणार. परंतु हा प्रलय सर्वसामान्य प्रलय नसणार, कारण परमेश्वर देवाने तर आधीच सांगितलेलं आहे की मी जलप्रलय पुन्हा पाठविणार नाही. म्हणजे जलप्रलयाविषयी प्रभू परमेश्वर देव म्हणाला होता. मग हा प्रलय कोणता येणार आहे? प्रगटीकरण पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या संकट आपत्त्या उत्पन्न केल्या जाणार, आकाशातून तारे गळून पडणार, समुद्रामध्ये एक मोठा दगड म्हणजे आकाशातून मोठा दगड खाली, डोंगरासारखा मोठा दगड खाली टाकण्यात येणार समुद्रामध्ये आणि त्याच्याने सर्व पृथ्वीचा नायनाट करून टाकण्यात येणार, किंवा मनुष्य अग्नीने करपली जाणार, अशी सुद्धा अनेक घटनांविषयी लिहिलेलं आहे. शेवटच्या काळी काय काय घडणार आहे तर प्रभूने तर हेही लिहिलेलं आहे. मत्ते 24 अध्यायामध्ये आपण जर वाचलं तर त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? 6 वचनापासून, तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकून घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अशक्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व मर्या व भूमिकंप होतील, पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहेत. आज आपण जगामध्ये पाहतो अनेक ठिकाणी लढाया होत आहेत, राज्य राज्यावर उठलेलं आहे, राष्ट्र राष्ट्रावर उठलेलं आहे, ही जागा माझी ती जागा माझी अशी परिस्थिती झालेली आहे. लोकांमध्ये राज्यामध्ये गावागावामध्ये भांडणं उत्पन्न झालेले आहेत आणि हे सर्व तर सुरुवात आहे. प्रभू तर सांगत आहे ह्या सर्व गोष्टींची तर सुरुवात झालेली आहे आणि ह्याच्यापेक्षा भयानक गोष्टी घडल्या जाणार आहे असं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हेही सांगत आहे की अनेक ठिकाणी प्रेते सुद्धा पडतील, अनेक ठिकाणी अशा घटना घडतील ज्या कधी ऐकण्यात आल्या नाही. आज आपण बघतो अनेक अशा घटना घडत आहेत. हा तर सुरुवात आहे, म्हणजे प्रलय अजून येणार आहे. हा फक्त जलप्रलय नसून तर अग्नीचा प्रलय असणार आहे. वचन आपण जर वाचलं पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये तर त्याच्यामध्ये काय उल्लेख केलेला आहे? पेत्राचे दुसरे पत्र 3 अध्यायामध्ये आपण जर अनुभव घेतला त्याच्यामध्ये 5 वचनापासून त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, कारण ते हे बुद्धी परस्पर विसरतात की पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगी घडलेली अशी ही पृथ्वी झाली. त्याच्या योगी तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला, पण आत्ताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत आणि म्हणजे न्याय निवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेले आहेत.
वचन काय सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताविषयी वचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, अथवा पेत्र आपल्याला काय सांगत आहे की तेव्हाच्या हे बुद्धी पुरस्पर विसरतात. म्हणजे आपण आज विसरलेले आहोत. आपण एक वचन लक्षात ठेवलेलं आहे की जलप्रलयाने ही पृथ्वी नष्ट करण्यात येणार नाही, म्हणजे परमेश्वर देव पुन्हा असा प्रलय पाठविणार नाही, हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. परंतु प्रभू सांगत आहे तेव्हाच्या पृथ्वीचा नाश पाण्याने झालेला होता, पण हीच पृथ्वी आणि हेच आकाश आत्ताच्या युगासाठी अग्नीसाठी राखून ठेवण्यात आलेलं आहे. आत्तासाठी अग्नीसाठी राखून ठेवलेलं आहे. म्हणजे अचानक आकाशातून अग्नीचा वर्षाव होईल. ज्या प्रकारे सदोम आणि गमोरावर गंधक आणि अग्नीचा वर्षाव अचानक झाला आणि सदोम आणि गमोरा ही तळवट पूर्णतः नष्ट करण्यात आली, उत्पत्ती 19 अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे, तसाच अचानक येईल प्रभू आणि अचानक आपल्या प्रत्येकावर हा अग्नीचा वर्षाव करेल आणि आपल्या प्रत्येकाचा नायनाट करून टाकेल. प्रभू येशू ख्रिस्त अचानक येईल आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्या प्रकारे घटना घडवून आणेल. म्हणजे भलेही नोहाच्या काळात प्रभूने सांगितलेलं होतं की मी पुनरपी असा प्रलय आणणार नाही, पण तीच पृथ्वी तेच आकाश प्रभूने अग्नीसाठी राखलेलं आहे. भले पाण्याने नाही, पण मी अग्नीने तुमचा नाश करणार. प्रभू परमेश्वर आपल्याला नेहमी ह्या सर्व गोष्टी सांगत असतो की परमेश्वर देव जर ईर्ष्यावान देव आहे, तो भस्म करणारा अग्नी आहे, आपल्यावर दयाही दाखविणारा आहे आणि दयेच्या ऐवजी क्रोधही दाखविणारा आहे. जर त्याने तेव्हा प्रलय पाठवून एक थोडकी दया दाखविलेली होती, पण आता परमेश्वराचा जर क्रोध आपल्यावर भडकला तर त्या क्रोधापासून आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणून प्रभू आज आपल्याला सावध राहण्यास सांगत आहे. मानव आहोत, पाप घडतात, चुका घडतात, अपराध घडतात, म्हणून त्या पापात राहायचं आहे का? मुळीच नाही. तर ते पाप सोडून देण्याचा प्रयत्न करायचा आहे, पाप काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे, आपल्या अंतःकरणातून दुष्टाई नाहीशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण म्हणणार की हे कधी होणार, अजून तर होत नाही. आज किती वर्ष गेली. यशा संदेष्टाच्या द्वारे सांगण्यात आलेलं होतं की ह्या प्रकारच्या घटना घडणार आहेत. इर्मया संदेष्टाच्या द्वारे सांगण्यात आलेलं आहे की ह्या प्रकारच्या घटना घडणार आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात प्रभूने स्वतः भविष्यवाणी केलेली आहे की अशा घटना घडणार आहेत. किंवा पेत्राने सुद्धा सांगितलेलं आहे. योहान आपल्या प्रगटीकरण ह्या पुस्तकाच्या द्वारे सांगत आहे ह्या घटना घडणार आहेत, पण अजून तर घडल्या नाही. मग कधी घडणार आहेत ह्या घटना? नक्की घडणार आहेत का? आम्ही कसं मानू? असा आपल्या मनामध्ये सुद्धा विचार आला असेल की अजून तर घडत नाही, प्रभू तर विलंब लावत नाही, विलंब लावत आहे असं आपल्याला प्रत्येकाला वाटत आहे. हो, प्रभू विलंब लावत आहे, पण का लावत आहे ह्याचा आपण विचार केलेला आहे का? आता नोहाच्या काळामध्ये नोहाला सूचना मिळाली आणि प्रलय आला आणि सगळं काही नाहीसं झालं. मग तसंच परमेश्वर देवाने आपल्याला सुद्धा या सूचना देऊन ठेवलेल्या आहेत की अशा अशा घटना घडणार आहेत. पण काही लोकांना वाटते की हे कधी घडणार, नक्की घडणार आहे का? तर प्रभू सांगत आहे हे घडेल, पण मी तुम्हाला सावध राहण्याची संधी देत आहे, पश्चाताप करण्याची संधी देत आहे, अशासाठी की तुम्ही सुधारले जावे आणि माझ्याजवळ यावे. म्हणून मी विलंब लावत आहे. हा विलंब माझ्या वचनाविषयी नसून तर तुम्हाविषयी आहे. विलंब हा मी माझ्या वचनाच्या बाबतीत करत नाही, म्हणजे मी तुमच्या जीवनात संकटे आणण्यास तयार आहे असं मुळीच नाही. तर मी भलेही वचन दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की मी तुमचा नाश करणार, पण मी तुम्हाला वाचवू इच्छित आहे असं प्रभू परमेश्वर म्हणत आहे. पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये 3 अध्याय 8 वचनामध्ये सांगितलेलं आहे. तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्षे एका दिवसासारखे आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा असे आहे. वचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की प्रभू कधीही होईल घटना घडवून आणेल. तर प्रभू काय सांगत आहे, माझ्यासाठी एक दिवस 1000 वर्षासारखा आहे
आणि 1000 वर्षे एका दिवसासारखे आहेत. मी आजही करू शकतो, उद्याही करू शकतो, कधीही करू शकतो. माझा काळ, माझा वेळ कधी तुमच्यावर गुजरून जाईल ह्याची तुम्ही सुद्धा शाश्वती देऊ शकत नाही. पण ते मी सहन करत आहे तुमचं धीराने, कारण तुमची जर पापं असली तर तुमच्या जीवनाचा नाश होईल आणि तो तुमच्या जीवनाचा नाश होऊ नये ही अपेक्षा मी सदैव करत असतो. परमेश्वर देव आज आपल्याला म्हणत आहे. म्हणून प्रभू परमेश्वर आज आपल्याला पश्चाताप करण्याचा मार्ग देत आहे. आज ही चिन्ह घडत आहेत. आपण ह्या जगामध्ये अनुभव घेत आहोत की ह्या घटना घडल्या जात आहेत आणि ह्या घटना अचानक घडत आहेत आणि त्या घटना आज प्रारंभ झालेल्या आहेत आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रभू येण्यासाठी. आणि प्रभू जर एकदा आला तर प्रभू ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपल्याला त्या नाशापासून कोणी वाचवू शकत नाही. फक्त आणि फक्त आपण जर स्वतःला पश्चातापी अंतकरणाचं बनविलेलं असेल, आपण स्वतःला शुद्ध अंतकरणाचं बनविलं असेल, स्वतःला पवित्रतेमध्ये तयार करून ठेवलं असेल तरच आपल्या जीवनाचा बचाव केला जाणार. पण प्रभू येण्यापूर्वी आपण जर स्वतःला शुद्ध पवित्र तयार केलं नाही तर आपल्या जीवनाचा सुद्धा नाश ठरलेला आहे. म्हणून प्रभूचं वचन काय सांगत आहे पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये 3 अध्याय वचन 10, तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टीतत्वे तप्त होऊन लयात जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील. प्रभू येईल तेव्हा काय काय घडलं जाणार हे प्रभूने आधीच सूचना देऊन ठेवलेलं आहे. म्हणून आज आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. कोणतीही घटना घडण्यापूर्वी सांगून येत नाही. काही वर्षापूर्वी कोरोना हा आजार आला, त्यावेळेला परिस्थिती काय होती? कोणाला सांगून आला का हा आजार की मी उद्या तुमच्या घरी येणार आहे? नाही, अचानक घडलं गेलं. अचानक आपल्या प्रत्येकाला सूचना देण्यात आली. भले इतर देशांमध्ये ह्या सूचना मिळालेल्या होत्या, घटना घडत होत्या, तरीसुद्धा अशा अनेक ठिकाणं होती ज्या ठिकाणी सूचना मिळूनही तिकडे दुर्लक्ष केलं जात होतं. कारण त्या वेळेला ती सूचना इतकी भयानक होईल ही कोणालाही ठाऊक नव्हती. ती परिस्थिती कोणाला ठाऊक नव्हती. अचानक घडलं, अचानक सांगण्यात आलं लॉकडाऊन आणि आपण सगळेजण घरात बंद पडले. हे का घडलं? अचानक घडलं गेलं. तसंच प्रभू सांगून येणार नाही की उद्या मी तुझ्या घरी येणार आहे तर पाप कबूल कर. प्रभू हे सांगत आहे की मी येण्याआधी तू पश्चाताप कर, कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येणार हे तुला मुळीच कळणार नाही. प्रगटीकरण 3 अध्यायामध्ये 3 वचन सांगत आहे. प्रभूचं वचन काय सांगत आहे आपल्याला की म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस ह्याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चाताप कर, कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही. प्रभू आपल्याला सांगत आहे. नोहाच्या काळातल्या लोकांना सूचना मिळाली नसेल का? मिळाली असेल. अनेक संदेश त्यांच्याद्वारे किंवा प्रभूने कदाचित नोहाच्याद्वारे सुद्धा प्रभूने उल्लेख केलेला असेल. बायबलमध्ये जरी आपल्याला ह्या सर्व गोष्टी लिहिण्यात आलेल्या नाहीत अथवा दाखविण्यात आल्या नाहीत, तरी ज्या ठिकाणी नोहा आपलं तारू तयार करत होता परमेश्वराच्या सूचनेने, तेव्हा लोकांनी त्याच्याकडे येऊन विचारलं नसेल का तू हे इकडे कशाला बांधत आहे, समुद्राच्या तीरी बांध, किंवा त्याला असं सांगण्यात आलं नसेल की तू ही गोष्ट का करत आहे, जी घडणं अशक्य आहे अशा गोष्टीवर का विश्वास ठेवत आहेस, किंवा नोहाने लोकांना सांगितलं नसेल का तुम्ही पश्चाताप करा, सुधारा, लवकरच प्रलय येणार आहे. परमेश्वर देवाने निनवे शहराविषयी सूचना दिलेली होती योना संदेश त्याच्याद्वारे. निनवे शहरात 40 दिवसामध्ये निनवे शहर नष्ट केलं जाणार ही सूचना योना संदेशाच्याद्वारे निनवे शहरातील लोकांना देण्यात आलेली होती. नोहाच्या काळात परमेश्वराने ही सूचना दिलेली नसेल का? नक्कीच दिलेली असेल. कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या घटनेच्या द्वारे प्रभूने दिलेली असेल, पण लोकांनी विश्वास ठेवला नाही. अचानक प्रलय आला, तारवाचे दरवाजे बंद झाले, सर्व लोक बुडून मरण पावले. नोहाबरोबर जेवढे होते तेवढ्यांचाच बचाव झाला. का? कारण त्या लोकांनी पश्चातापाचा मार्ग निवडण्याऐवजी वाईटाचा मार्ग निवडला. किंवा आपण उत्पत्ती या पुस्तकामध्ये सदोम आणि गमोराचा नाश होण्याआधी बघितलं तर लोटाच्या द्वारे लोकांना वळविण्याचा मार्ग दाखविण्यात आलेला आहे. आपण उत्पत्ती 18 अध्याय आणि 19 अध्यायामध्ये अनुभव घेतला. विशेषतः 19 अध्यायामध्ये उल्लेख केलेला आहे.
जेव्हा परमेश्वराचे दूत ह्या सदोम आणि गमोराचा नाश करण्यासाठी ह्या सदोम आणि गमोरामध्ये येण्यास निघाले, त्यावेळेला लोटाने जेव्हा पाहिलं तेव्हा लोट त्यांना आपल्या घरी आमंत्रण देत आहे, भोजनास बोलवत आहे, त्यांचा पाहुणचार करू इच्छित आहे. सुरुवातीला प्रभूचे दूत त्याला नकारत आहेत, पण नंतर तो ह्या लोटाच्या आग्रहाच्या द्वारे ते दोघेही त्याच्या घरी जात आहेत. त्यावेळेला सदोम आणि गमोरातील लोक कुकर्म करण्यासाठी परमेश्वराच्या दूतांना सुद्धा सोडत नाही आणि त्यावेळेला लोट त्यांना समजावण्याचा प्रयत्नही करत आहे की हे असलं कृत्य चुकीचं आहे, दुष्टाईचं आहे, पण ते ऐकायला तयारच नव्हते. त्यावेळेला परमेश्वराच्या दूतांनी लोटाला मध्ये घेऊन दरवाजा लावून घेतला आणि जी माणसं त्यांच्यावर ह्या प्रकारच्या गोष्टी दुराचार करण्यासाठी अथवा कुकर्म करण्यासाठी आलेले होते त्यांना असं दृष्टी दिली ज्यामुळे त्यांना त्यावेळेला काहीही दिसलं नाही अथवा काहीही समजलं नाही. अशा प्रकारे दूतांच्या द्वारे लोटाचाही बचाव झाला आणि दूतही बचावली गेली. परंतु कदाचित त्यावेळेला ही सूचना त्यांना सुद्धा लोटाच्या द्वारे देण्यात आलेली होती की हे घडणार आहे म्हणून सुधारा, बदलले जा, पण ते बदलले नाही. शेवटी गंधक आणि अग्नीचा वर्षाव होऊन ते सुद्धा नष्ट केले गेले. निनवे शहरातील लोकांनी स्वतःला पश्चातापाचा मार्ग स्वीकारून ते बचावले गेले. परंतु आज आपल्या प्रत्येकाला ही संधी मिळालेली आहे. प्रत्येक काळामध्ये प्रभूने अनेक सेवकांच्या द्वारे, अनेक संदेष्टांच्या द्वारे ही सूचना पोहोचविलेली आहे. तरी सुद्धा लोकांनी कोणी ऐकलं त्याचा त्यांना फायदा झाला, कोणी न ऐकलं त्यांच्या जीवनावरचा परिणाम त्यांना भोगावा लागला. तशाच प्रकारे आज आपल्याला प्रभूने ही सूचना दिलेली आहे की हे घडणार आहे, अशा घटना घडून येणार आहेत. म्हणून प्रभू आज आपल्याला हा पश्चातापाचा मार्ग शिकवत आहे, पाप कबुलीचा मार्ग शिकवत आहे. कारण आज जर आपण पश्चाताप केला आणि उद्या जर ही घटना आपल्यावर गुजरली तर प्रभू येण्यापूर्वी आपली कृत्य पवित्र आहेत हे पाहून प्रभू आपल्या सर्वांना त्याच्या राज्यामध्ये स्वीकारून घेणार. म्हणून प्रभूचं वचन काय सांगत आहे थेसलोनिकस पहिल्या पत्रामध्ये आपण जर वाचलं तर त्याच्यामध्ये 5 अध्याय वचन 23 मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रभूचं वचन सांगत आहे शांतीचा दूत येईपर्यंत आपल्याला कसं राहायचं आहे. वचन काय सांगत आहे, शांतीचा देव स्वतः तुम्हाला पूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही तीनही निर्दोष अशी राखली जावोत, संपूर्णतः निर्दोष अशी राखली जावोत. वचन काय सांगत आहे, शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो. आणि प्रभू येण्यापूर्वी आपल्याला कसं राहायचं आहे, आपला जीव, आत्मा आणि शरीर ही तीनही निर्दोष अशी ठेवायचे आहेत. कारण जेव्हा प्रभू येईल तेव्हा आपली वागणूक, आपली सुधारलेली आचरणं पाहून त्याच्या राज्यात आपला स्वीकार करणार. जर आपण पाप कबूल केलं नाही, पश्चाताप केला नाही, प्रभूजवळ क्षमा मागितली नाही, याचना केली नाही, तर प्रभू कधीही येईल आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा नाश करून जाणार. म्हणून आज आपल्याला पश्चातापाचा मार्ग स्वीकारायचा आहे. प्रभूने शिकविलेला पवित्रतेचा मार्ग धारण करायचा आहे. ज्याने स्वीकारला त्यांचं जीवन बदललं गेलं. जे स्वीकारायचे राहिलेले आहेत ते फक्त आपण. आणि आज आपल्याला तो पवित्रतेचा मार्ग स्वीकारायचा आहे. पश्चातापी अंतःकरणाचं बनायचं आहे. पापापासून स्वतःला शुद्ध पवित्र बनवायचं आहे. कारण ज्या प्रकारे नोहाच्या काळात प्रलय आला आणि सर्व लोकांचा नाश झाला, तसं आज हीच पृथ्वी, तेच आकाश, तीच पृथ्वी अग्नीसाठी राखून ठेवण्यात आलेलं आहे. पाण्याने बुडून मेल्यानंतर फक्त श्वास गुदमरेल, पण आपल्याला अग्नीचा जर चटका लागला, नुसता शेक जरी लागला तरी आपण हाऊ करतो. परंतु जर अग्नीच आपल्या अंगावर पडली तर एका क्षणात आपण भस्म केले जाणार आणि त्यावेळीची परिस्थिती आपण कोणीही अनुभवू शकत नाही. मग ती परिस्थिती आपल्यावर गुजरू नये आणि आपण शुद्ध पवित्र केले जावे आणि प्रभूमध्ये आपण पश्चातापी अंतःकरणाचे बनले जावेत. ह्यासाठी आज आपल्या प्रत्येकाला पाप कबुलीचा मार्ग निवडायचा आहे, पश्चातापाचा मार्ग निवडायचा आहे, ज्याद्वारे परमेश्वर देव त्याच्या आशीर्वादाने भरून काढणार. आणि जेव्हा न्याय करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः येईल तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे आपल्याला योग्य ते फळ देऊन आपल्या जीवनामध्ये कार्य घडवून आणणार. आणि आपली कृत्य जर पवित्रतेचे असणार तर आपला प्रवेश त्याच्या राज्यामध्ये म्हणजे स्वर्गीय राज्यामध्ये होणार. म्हणून प्रभूने शिकविलेला मार्ग आज आपल्याला प्रत्येकाला स्वीकारायचा आहे आणि प्रभूच्या इच्छेनुसार पश्चातापाचा मार्ग स्वीकारून त्याच्या इच्छेनुसार जीवन जगायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
आता माझ्यातून काही चुकलं असेल तर मला क्षमा असावी.